संत चरणाची धूळ, संत चरणाची धूळ, तेथे करावे आंघोळ, तेथे करावे आंघोळ, पाहिले पाय तुझे देवा, आनंदले मन माझे देवा, आनंदले मन माझे देवा, आनंदले मन माझे। नमस्कार मित्रांनो, संघर्ष टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, मागच्या वेळी आपण विनोद भाऊला वृद्धाश्रमात सोडून आलो होतो आणि तेथून 1 महिना राहून विनोद भाऊ पुन्हा घरी आला होता साखरा गावी। आणि हा विनोद भाऊ आहे आमच्या मागे आणि मी आणि माझा मित्र आशिष पुन्हा आम्ही विनोद भाऊला वृद्धाश्रमात सोडायला चाललो आहे। उमरी येथे वृद्धाश्रम खूप सुपर आहेत, तेथे एकदम सुपर व्यवस्था आहेत, काय काय व्यवस्था आहेत, तेथे काय काय राहणं आहेत। आणि पुन्हा विनोद भाऊला खूप समजवण्याचा प्रयत्न केला होता की येथून जाऊ नको म्हणून। तर आता तेथील वृद्धाश्रमाचा अध्यक्ष पुन्हा प्रवेश देतो की काय हे बघायचं आहे। आता आपण पोहोचलो आहेत उमरी येथील वृद्धाश्रमात, संत श्री दोला महाराज वृद्धाश्रम। तर वृद्धाश्रमाचे अध्यक्ष आहे बापू आणि इथे विनोद भाऊ बसलेले आहेत। हा विनोद भाऊ आहेत आणि पुन्हा विनंती केली आम्ही बापूला। अगोदर आला होता विनोद भाऊ, पुन्हा घरी आला होता म्हणून आम्ही मुद्दाम होऊन आणलं नव्हतं, कारण काहीतरी थोडं टाईम लागलं पाहिजे म्हणून, पुन्हा आलं नाही पाहिजे म्हणून। आणि पण बापूंनी पुन्हा घेतलं आहे, जास्त काही टेन्शन दिलं नाहीत, आम्हाला वाटलं नव्हतं घेणार म्हणून। तर बापूला आपण विचारूया या वृद्धाश्रमाची काही खास गोष्टी। शेषराव डोंगरे, संस्थापक सचिव, संत श्री दोला महाराज वृद्धाश्रम उमरी पठार, तालुका अर्णी, जिल्हा यवतमाळ। यापूर्वी साखरा येथील विनोद भाऊ या ठिकाणी राहून गेलेले आहे। 1-1.5 महिना त्यांनी वास्तव्य केलं। त्यांना दृष्टीहीन आहे, त्यांना दिसत पण नाही, इकडे एकटा ते फिरू शकत नाही। अशा अवस्थेत आम्ही या ठिकाणी 1 महिना त्यांची सेवा केलेली आहे। सेवेनंतर त्यांना काय वाटलं ते पुन्हा घरी गेले होते, कुठंतरी गावात साखऱ्याला। आता आणखी ते परत आज त्यांना इथं घेऊन आलेले आहेत, आमचे सहकारी मित्र आहेत, त्यांना हे घेऊन आले। पुन्हा त्यांना आम्ही या ठिकाणी ॲडमिशन देतो आहे। आता हे वृद्धाश्रम 2 ऑक्टोबर 1991 रोजी सुरू केलं। सुरुवातीला पहिल्या दिवशी या वृद्धाश्रमामध्ये 14 माणसं होती। वाढत 33 वर्षात आज या वृद्धाश्रमामध्ये 160 लोक वास्तव्यास आहेत। पैकी 45 लोक बेडवर पडलेले आहेत, त्यांना कोणी नाही, मुलं बाळं नाही, अपत्य नाही, कोणी नातं वगैरे नाही, रस्त्यावर पडलेले माणसं, असे सामाजिक कार्यकर्ते आणून सोडलेले, काही पोलिसांना आणून सोडलेले, या ठिकाणी 45 लोक पडलेले आहेत। बाकी 100 जे आहेत, 105 लोक ते चालणारे आहेत, त्यांना काही सेवा द्यावं लागत नाही, पण 45 लोकांना सेवा द्यावं लागते। त्यांना संडासला नेणे, आंघोळ करणे, त्यांचे कपडे स्वच्छ करणे, इत्यादी सगळे कामं आम्ही या ठिकाणी करतो आहे। माझ्या सोबतीला माझा मुलगा आहे जयप्रकाश नावाचा, तो संपूर्ण या कामाला हातभार लावतो आहे। दुसरा राजू जयस्वाल आहे, तो माझ्यासोबत 7वीत असताना या कामात माझ्यासोबत लागलेला आहे। इथं शासनाकडून फक्त 25 लोकांचं अनुदान दिलं जाते, बाकी कर्मचाऱ्यांना पगार वगैरे नाही। एका माणसाला 1,500, 1.5 गुणीला 25, तर असे आम्हाला महिन्याकाठी 37,500 रुपये या ठिकाणी मिळतात। खर्च 1.5 लाखाच्या वर आहे, 150च्या वर लोक इथं आहे, त्यामुळे खर्च खूप मोठा आहे। यांचा दैनंदिन जेवणाचा खर्च आहे, पुन्हा यांचा दवाखान्याचा खर्च आहे, इथून ॲम्ब्युलन्स यवतमाळला नेणे, दवाखान्यात ॲडमिट करणे, या सगळ्या क्रिया या ठिकाणी कराव्या लागतात। त्यानंतर
दवाखान्यानंतर माणूस तो जगेल याची काही गॅरंटी नसते. तर त्यासाठी पुन्हा ॲम्ब्युलन्स घेऊन जाणे, त्याला इथे आणणे, त्यांचा अंत्यविधी करणे, या सगळ्या गोष्टी तर करणे आहे. आतापर्यंत 32 वर्षात या वृद्धाश्रमात 237 लोक या ठिकाणी मयत झाले. त्यांचा अंत्यविधी आम्ही इथंच केला. त्यांचा मुलगा होण्याचा मान मिळाला. तर आता तुम्ही बघू शकता विनोद भाऊला आंघोळ वगैरे घातलं भाऊनी. भाऊ आंघोळ वगैरे घालून पूर्ण चकाचक केली, दाढी वगैरे कटिंग वगैरे. कसं वाटतं विनोद भाऊ आता? समाधान वाटतंय? हो. हां, तुम्ही आपल्याला माहीत नसेल विनोद भाऊला काहीच दिसत नाही आणि भाऊनी सर्व व्यवस्था केली. येताच पूर्ण आंघोळ केली, दाढी वगैरे कटिंग वगैरे मस्त सफासफ. आणि हे कपडे बघू शकता किती स्वच्छ आहे. आणि आता बेड पण भेटणार आहे भाऊला. इकडे चला बेड, पहिलाच बेड. तर इथे विनोद भाऊची व्यवस्था असणार आहे. हा बेड आहे, गादी आहे. आता मच्छरदानीचं हे ठिकाण नाही आहे. हो काय, कारण की इथं 44 वृद्ध हो बेडवरचेच आहे. हो बेडवरच यांची सेवा शुश्रूषा संपूर्ण बेडवरच असते. सकाळी 6 पासून तर 10 पर्यंत त्या लोकांना सारा आवरून द्यावं लागतं. अच्छा. ते लोक उठू शकत नाही, बसू शकत नाही. संपूर्ण क्रिया त्यांच्या सेवकाच्या भरोशावर अवलंबून आहे. बेडवरच आहे. बेडवरच आहे. म्हणजे इथे जे असणारे जे वृद्ध आईवडील आहेत यांची संपूर्ण क्रिया बेडवर. आपण गेल्याशिवाय यांची बुद्धी क्रिया होत नाही. असे वृद्ध आहेत. हा हॉल त्या वृद्धांसाठी आम्ही तयार केलेला आहे. तर इथे जे राहणार आहेत सर्व बेडवरच असणार आहेत. म्हणजे यांना चालता येत नाही. सर्व सेवेकरीच करणार आहेत इथे जे राहणार आहेत. तर विनोद भाऊ कसं वाटतंय? बरं वाटतंय? हां, आनंद.